ची आपण पूर्ण थेअरी केलेली आहे. थेअरी संपली आपली. तुम्हाला मी ॲप्लिकेशन बुकमध्ये 2दा-3दा वाचा म्हटले, त्याच्यावर विचार करा. त्याच्यामुळं तो मी भाग सांगत नाही. मी पाठांतराचा भाग जास्त शिकवत नाही आणि मी त्याला सपोर्टही करत नाही. जिथं ब्रेन यूज होते तिथं मी असतो. जिथे फक्त पाठ करायचंय, तिथे माझा काही संबंध नसतो. तर लक्षात ठेवा, ते पाठ करायचं काम तुम्ही खूप छान करता मला माहिती आहे. लहानपणापासून. खूप साऱ्या गोष्टी आपण पाठच केलेल्या आहेत. तर कालचा जो आपला भाग होता त्याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष ठेवा. आपण मॅग्निफिकेशन पर्यंत आलो होतो. मॅग्निफिकेशनचा एक फॉर्म्युला रेशिओ ऑफ हाईट ऑफ इमेज इज टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट असा आपण रेशिओ घेतला होता. त्याचं सेकंड व्हर्जन होतं निगेटिव्ह व्ही बाय यू. दोघांना इक्वेट करून असं एक बनतं आणि हाईट ऑफ इमेज मायनस व्ही बाय यू इंटू एच नॉट असं बनेल किंवा एच ओ म्हणा त्याला. हा फॉर्म्युला खूपदा यूज होईल तुम्हाला. हे थर्ड व्हर्जन जास्त कामाला पडेल. सगळेच कामाला पडणार आहेत. तर आज आपण करणार आहोत याचे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स. मी क्वेश्चन देईल, तुम्ही स्वतः वही पेन घेऊन ट्राय करायचा आहे. तर लाईट रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये आपण करूया क्वेश्चन प्रॅक्टिस. ओके. मी आज काही जणांना युजर आयडी पासवर्ड पाठवलेत. त्यांचा ते प्रॉब्लेम होता फोनचा तो सॉल्व्ह झालेला आहे. कृष्णाचा एक होता, अवनीचा एक होता. काही जणांना डबल आले असतील. ज्यांना आधी आलं होतं पण डबल आलं. ते चुकून आलं, तसं काही नाही. चला एकदम एका बेसिक प्रश्नापासून सुरुवात करू, जे तुम्हाला जमलं पाहिजे. A concave mirror is made up of cutting a portion of hollow glass sphere of radius 30 centimeter. इथे एकदा आपल्याला सांगितलेलं आहे रेडियस ऑफ, एकदम बेसिक क्वेश्चन आहे, ग्लास स्फिअर इज 30 सेंटीमीटर. झालं. मला तर वाटतं तुम्ही ओरली सांगावं. फोकल लेंथ इज 15. थोडी माझी इज्जत ठेवली. फोकल लेंथ इज 15. आपल्याला असा MCQ मध्ये 1 मार्काचा प्रश्न येतो. शक्यतो माझ्या परीक्षेत येत नाही, मेन परीक्षेत येतो. ठीक. तर एकदम बेसिक क्वेश्चन होता. पुढं काम तुम्हाला करायचंय. आपल्याला माहिती आहे फोकल लेंथ इज रेडियस ऑफ कर्वेचर बाय 2. The radius of curvature is given 30. परीक्षेत लिहिताना विथ युनिट लिस्ट चला 15 सेंटीमीटर. ओके. आता या नेक्स्ट क्वेश्चन काय एफच तर काढायचं होतं ना, म्हणून तर तोंडी सांगा म्हणलं. आता घ्या, आता करायचं व्यवस्थित. An object is placed at a distance of 15 centimeter